मेट्रो सिटी समाचार में आपका स्वागत है। मैं आपके साथ अली इनामदार आज हम मौजूद है पी साउथ वार्ड बीएमसी का जो पी साउथ वार्ड है वहाँ पर। आज यहाँ पर जो शिवसेना यूबीटी के जो विधायक है अनंत बाळानर जी, आज उनकी यहाँ पर जो पी साउथ के जो कर्मचारी अधिकारी है, जैसे कि यहाँ पर सहायक आयुक्त है जाधव साहब, उनके साथ आज एक मीटिंग रखी गई थी उनके टीम के साथ कि दिंडोशी जो भी उनकी हद है, पी साउथ की हद में जो भी परेशानियां हैं, लाइट है, रोड है, रास्ते हैं, खड्डे, जो भी यहाँ पर वारदात होती है, जैसे कि हॉकर जोन है, इनको सबको लेकर निजात पाने के लिए, लोगों को निजात दिलाने के लिए यहाँ पर एक बड़ी मीटिंग रही। महाराष्ट्र में नवनिर्वाचित विधायकों ने अपनी जिम्मेदारियों की पारियां खेलनी शुरू कर दी है। इसी क्रम में बीएमसी वार्ड पी साउथ में शिवसेना यूबीटी के जोगेश्वरीपुर से विधायक अनंत बाळानर ने एक महत्वपूर्ण बैठक की, जिसमें वार्ड के सहायक आयुक्त और उनकी पूरी टीम ने भाग लिया। इस बैठक में वार्ड के अंतर्गत आने वाले लोगों की समस्याओं पर विशेष ध्यान दिया गया और उनका समाधान निकालने के लिए चर्चा की गई। इस दौरान विधायक अनंत बाळानर ने अधिकारियों को निर्देश दिया कि वह वार्ड में होने वाले हादसों को रोकने के लिए रास्तों की मरम्मत और उस पर उचित ध्यान दें। उन्होंने अधिकारियों को प्रोत्साहित किया कि वो लोग समस्याओं का समाधान करने में तेजी लाएं और वार्ड को सुरक्षित और सुव्यवस्थित बनाने के लिए उनका काम करें। इसी क्रम में मेट्रो सिटी समाचार की टीम ने उनसे बातचीत की है। आइए जानते हैं उनका क्या कुछ कहना है। खरं तर पी दक्षिण या विभागामध्ये जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामधले 2 वार्ड येतात, पूर्ण 52, 53 आणि 51चा काही भाग येतो। मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आरएच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून या विभागातील रहिवाशांना मूलभूत सेवा सुविधा मिळणं हे फार गरजेचं आहे। परंतु अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, दवाखान्याचा विषय असेल, हे जे प्रलंबित विषय आहेत त्याला कुठे चालना देण्यासाठी प्राथमिक बैठक आज होती आणि मला वाटते जवळजवळ 3 तास ही बैठक चालली आणि या विभागाचे सहाय्यक आयुक्त जाधव साहेब आणि त्यांची सगळी टीम, आरे प्रशासनाचे अधिकारी किंवा त्याचबरोबर चित्रपटसृष्टी हे जे काही संबंधित विभागाचे लोक होते त्यांनी बऱ्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय आणि येणाऱ्या काळामध्ये या ज्या काही असुविधा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज प्राथमिक चर्चा झाली आणि जे काही अडचणी असतील ते पुढच्या सातत्याने पाठपुरावा करून सोडवण्याचा आम्ही निर्णय घेतला। रस्त्याच्या लाईटचा महत्त्वाचा विषय, खूप ऍक्सिडेंट होतात आणि रस्त्याचं देखील काम आता सुरू आहे, काय मार्गदर्शन आमदार? ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे आणि ते निकृष्ट दर्जाचं झालं आहे त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। निश्चितपणाने त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे की शेवटी माणसाचा जीव हा फार महत्त्वाचा असतो। ॲक्सिडेंट होणं आणि ज्याची जबाबदारी असते त्याने त्याच्यावर कारवाई होणं हे फार गरजेचं आहे। विजेचा विषय असेल, दिवाबत्तीची सोय करणं असेल किंवा चांगल्या दर्जाची कामं असतील, ही सगळी कामं करण्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांना एक वेळ दिलेला आहे। 15 दिवसामध्ये त्याचा आढावा आपल्याला मिळाल्यानंतर पुढच्या बाबतीत विचार करणं सोयीचं होईल।